नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गोडाचा पदार्थ करत आहोत। आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा शीरखुर्मा हा पदार्थ बनवत आहोत। करायला अगदी सोपा परंतु अतिशय स्वादिष्ट असा हा गोडाचा पदार्थ आहे। कधीतरी तुम्हालाही असा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही असा पदार्थ घरीच करून डेझर्ट म्हणून खाऊ शकता। तर असा हा पौष्टिक शीरखुर्मा आपण तयार करायला घेऊया। नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। आता आपण इथं ड्रायफ्रूट्स भिजत घालणार आहोत। इथं आपण काजू, बदाम, चारोळे, मनुका आणि पिस्ता घेतलेला आहे आणि हे गरम पाण्यामध्ये 15-20 मिनिटांसाठी आपण भिजत घालणार आहोत। हे गरम पाण्यामध्ये भिजवायचं जेणेकरून लवकर मऊ होतं। बदामावरची आणि चारोळ्यावरची सालं लगेच निघून जातात। आता आपण इन्स्टंट शीरखुर्मा करतोय त्यामुळे गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत हे ड्रायफ्रूट्स। तर मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपण आटवून घेणार आहोत। तर शीरखुर्म्यासाठी रात्रभर सगळे ड्रायफ्रूट्स भिजत घालतात परंतु आपण इन्स्टंट करतोय तर आपले ड्रायफ्रूट्स एक 15 ते 20 मिनिटं भिजलेले आहेत। ते आता आपण कट करून घेऊया। असे उभे उभे काप करून घ्यायचे आहेत। एकदा ड्रायफ्रूट्स मऊ झाले की खूप छान चिरता येतात। तर पाहू शकता आपले काजू एकदम सॉफ्ट झालेले आहेत। सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे काय होईल असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील। इथे तुम्ही अंजीरही घेऊ शकता। भिजवलेला अंजीर तोही मऊ होतो छान आणि छान आपल्याला चिरताही येतो। इथं मी फक्त खजुराचा वापर केलेला आहे। अशाच पद्धतीनं सगळे ड्रायफ्रूट्स आपण चिरून घेणार आहोत। इथे नवीन पितळेचं पातेलं मला आईनं बड्डेसाठी गिफ्ट म्हणून दिलेलं आहे। घरात कोणतंही नवीन भांडं आणलं की नवीन पदार्थ करायची प्रत्येक स्त्रीची इच्छा असते। त्यासाठी पहिला गोडाचा पदार्थ म्हणून मी शीरखुर्मा बनवायचं ठरवलं। पितळेचं पातेलं घेताना नेहमी आतून कलई केलेलं असावं आणि त्याचा तळही जाड असावा असं पातेलं घ्यावं। तर आपलं दूधही आटलेलं आहे तर आपण शीरखुर्मा तयार करायला घेऊया। इथं मी घरी बनवलेलं तूप वापरणार आहे। सकाळीच मी तूप बनवलेलं आहे। अतिशय सुंदर असं कणीदार तूप बनलेलं आहे। तर आपण कमी गॅसवरती थोडं पातेलं गरम करून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 चमचे तूप घालणार आहोत। घरचं तूप असल्यामुळं अतिशय सुंदर असा वास येत आहे। जर तुम्हाला तूप कसं बनवायचं याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तूप आपलं चांगलं गरम झाले तर त्यामध्ये मी आपले जे चिरलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण यामध्ये परतून घेणार आहोत। थोडेसे असे कडक होईपर्यंत आपण तुपामध्ये परतणार आहोत की जेणेकरून तुपाचा वास छान त्या ड्रायफ्रूट्सला लागेल आणि थोडासा क्रंच पण येईल ड्रायफ्रूट्समध्ये। थंडीच्या दिवसामध्ये ड्रायफ्रूट्स खाल्ले जात नाही तर अशा पद्धतीने खिरीमध्ये किंवा असं शीरखुर्मामध्ये तुम्ही घालून खाऊ शकता। आपण शीरखुर्म्यासाठी शेवई वापरणार आहोत। तर शेवई मी या पाकिटातली वापरलेली आहे। गणेश शेवई म्हणून असे एक पॅकेट येतं किंवा तुम्ही कोणतीही बारीक शेवई असते ती वापरू शकता। त्यातलं मी अर्धं पाकिट घेतलेलं आहे। शेवया अशा अर्ध्या अर्ध्या मोडून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला भाजता येतात। ड्रायफ्रूट छान आपले कडक झालेले आहे तर आपण काढून घेऊया हे। त्याच पातेल्यामध्ये अजून थोडं तूप मी 2-3 चमचे टाकून त्यामध्ये आपण ही शेवई भाजून घेणार आहोत। शेवई अगदी छान लालसर होईपर्यंत आपण भाजायची आहे। शेवई जर तुमची कच्ची राहिली तर तुमचं शीरखुर्मा किंवा खीर चिकट होऊ शकते, त्यामुळे छान भाजून घ्यायची। शेवई भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा, कारण एकदम तुम्ही गॅस मोठा ठेवला तर शेवया अगदी जळून जातात लगेच। अगदी मंद गॅसवरती अशा लालसर होईपर्यंत शेवया आपण छान परतून घेणार आहोत। अगदी शेवईचा सुगंध येईपर्यंत आपण भाजणार आहोत त्यांना। आपलं दूधही आपण साधारण मी 1 लिटर दुधाचं 1.5 लिटर दूध केलेलं आहे, एवढं मी दूध आटवलेलं आहे। जर तुम्हाला दूध आटवायचं नसेल तर त्यामध्ये कंडेन्स मिल्क तुम्ही घालू शकता। शेवईमध्ये आपण हे दूध ओतून घेणार आहोत। गरम दूध शेवईमध्ये ओतताना अतिशय शिस्तीनं ओतायचं, कारण आपलं तूपही पातेल्यामधलं खूप गरम आहे आणि दूधही खूप जास्त गरम आहे, त्यामुळे अतिशय शिस्तीनं हे काम करायचं। 1 लिटर दुधासाठी बरोबर अर्धं पाकिट शेवयांचं परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही कमी जास्ती करू शकता, पण जास्त वापरलं तर थिकनेस जास्त येतो। आता यामध्येच आपण जे तळलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते यामध्ये घालून घेणार आहोत। हे कमी गॅसवरच उकळी होऊन द्यायचं आहे आणि यामध्ये मी मोठे 4 चमचे साखर घालणार आहे। तुम्ही कमी जास्ती करू शकता तुमच्या स्वीटनेसप्रमाणे। गॅसवर का उकळी द्यायची की बऱ्याच वेळेला दुधामध्ये ड्रायफ्रूट्स टाकल्यावर दूध कधी कधी फुटू शकतं, त्यामुळे अगदी कमी गॅसवरती आपण हे उकळून घेणार आहोत। आता आपण यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर घालणार आहोत। तुम्ही नाही वापरली तरी चालू शकते। बरेच जण केशरही वापरतात। केशराच्या काड्या दुधामध्ये भिजवून तुम्ही घालू शकता।
परंतु यामध्ये मी थोडीशी हळद अशी दुधामध्ये भिजवून घालणार आहे की जेणेकरून पौष्टिकही आपली खीर बनेल. आता यामध्ये मी वरून 4 चमचे तूप घातलेलं आहे. तुपामुळे छान एक टेस्ट येते आणि सुगंधही छान येतो. हे अर्धं झाकण ठेवून आपण 10 मिनटं छान शिजवून घेणार आहोत की त्यामुळं आपली खीर घट्टही होणार आहे आणि छान मऊ शिजणारही आहे. पाहू शकता आपल्या शेवया अतिशय मऊ अशा शिजलेल्या आहेत आणि आता आपण त्यामध्ये वरून अजून 2-3 चमचे मी तूप घातलेलं आहे. शिरखुर्म्यामध्ये तूप वरून घातल्यामुळं अतिशय छान टेस्ट येते. प्रॉपर असा शिरखुर्मा बनतो. इथं पाहू शकता आपल्या शिरखुर्म्याची कन्सिस्टन्सी किती छान आलेली आहे. खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही, चमच्यानं खाता येईल असा हा आपला शिरखुर्मा बनलेला आहे. शिरखुर्मा वाढताना खूप जास्त गरम असा वाढायचा नाही, थोडासा थंड झाल्यानंतर तो वाढायचा म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी खूप छान येते. तर आता आपण हा शिरखुर्मा सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर वाढताना तुम्हाला दिसत असेल खूप छान अशी दाटसर अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. तुम्हाला चमच्यानं खाता येईल असा परफेक्ट असा शिरखुर्मा आपला बनलेला आहे. सुंदर असा आपला शिरखुर्मा तयार झालेला आहे आणि त्याला कलरही खूप सुंदर असा आलेला आहे. हा नॅचरल कलर आहे. असा हा पौष्टिक शिरखुर्मा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पाहुणे आले तर आपल्याला काय डेझर्ट बनवावं हे समजत नाही, तर असा डेझर्ट म्हणून तुम्ही शिरखुर्मा बनवू शकता. हा झटपट बनणारा शिरखुर्मा तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून पहा आणि कसा झालाय ते कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. माझ्या असेच पारंपरिक पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. परत भेटू अशाच एका तडफदार रेसिपीसह. धन्यवाद.